नमस्कार मित्रांनो, अनुभव स्टडीमध्ये सर्वांचं स्वागत. 22 मार्च 2026चे जेवढे महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न असतील, हे प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूयात. व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा आणि नवीन प्रश्न सापडले तर तुमच्या नोट्समध्ये नोट डाऊन करून ठेवायला विसरायचं नाही. ओके. चला, तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रापर्यंत लिंक या व्हिडिओची शेअर करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक जरूर करा. रोज सकाळी 6 वाजता हा व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटत असतो. मागच्या लेक्चरच्या सगळ्यात शेवटी विचारलेला जो प्रश्न आहे, त्याचा अगोदर उत्तर जाणून घेऊयात आपण. नुकतेच खालीलपैकी कोणत्या राज्याने दुसरे व तिसरे अपत्य जन्माला आल्यानंतर 25,000 रुपयांची मदतीची घोषणा केलेली आहे? हे राज्य होतं एन. चंद्रबाबू नायडू, ज्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत. म्हणजेच राज्य आहे आंध्र प्रदेश. पर्याय क्रमांक 2 IMP आहे. लक्षात ठेवा. आंध्र प्रदेशने असं घोषणा केली होती की दुसरे आणि तिसरे अपत्य मूल जन्माला आलं तर 25,000 रुपये बक्षीस मिळेल त्यांना. चला, अत्यंत महत्त्वाचा पहिला प्रश्न. टोटल आपण जे व्हिडिओ आहे ते 10 प्रश्न आपण ह्या व्हिडिओमध्ये बघत असतो. पहिला प्रश्न. नुकतेच 16 मार्च 2026 रोजी आशियातील सर्वात मोठे ट्युलिप गार्डनचे उद्घाटन कोणत्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे? हे ट्युलिप गार्डन आहे. ट्युलिप नावाचे हे फूल आहे. ह्याच पद्धतीचं फुल असतो आणि याचं उद्घाटन करण्यात आलं. आशियातील सर्वात मोठं आहे. जम्मू काश्मीरची राजधानी श्रीनगर या ठिकाणी IMP आहे. जम्मू काश्मीरची राजधानी काय असेल? श्रीनगर आहे. या ठिकाणी याचं ट्युलिप गार्डनचे उद्घाटन करण्यात आलेलं आहे. कुठं हे नेमकं? हे येतं दाल सरोवर आहे. सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला वाचलं असेल. दाल हे गोड्या पाण्यात सरोवर आहे. दाल आणि दाल सरोवर थोडक्यात दाल सरोवर आणि जबरवान टेकड्या. जबरवन टेकडी यांच्यामध्ये हे श्रीनगर आहे. या ठिकाणी हे ट्युलिप बाग 16 मार्च रोजी उघडण्यात आले सगळ्यांसाठी. ओके, लक्षात ठेवू शकता. श्रीनगर आणि श्रीनगर म्हणजे जम्मू काश्मीरमध्येच ट्युलिप उद्यान देखील आहे. ट्युलिप गार्डन आहे. आता नवीन हे सर्वात मोठं आहे. ह्याच्यापूर्वी भारतातील दुसरे ट्युलिप गार्डन देखील उद्घाटन करण्यात आलं होतं. कोणत्या ठिकाणी? भारतातील दुसरे ट्युलिप गार्डन याचं देखील उद्घाटन नुकतंच करण्यात आलं होतं. कुठं? तर हिमाचल प्रदेशमध्ये. लक्षात ठेवा, हिमाचल प्रदेशमध्ये. चला, पुढचा दुसरा प्रश्न. दरवर्षी जागतिक वन दिन हा कधी साजरा केला जातो? ज्याला आपण काय म्हणतो? नॅशनल फॉरेस्ट डे म्हणतो आपण. राष्ट्रीय वन दिवस IMP आहे. हा असतो दरवर्षी असतो 21 मार्च. पर्याय क्रमांक 1 लक्षात ठेवा. जागतिक वन दिवस 21 मार्चला असतो. त्याला आपण आंतरराष्ट्रीय वन दिवस असंही म्हणू शकतो. इंटरनॅशनल डे ऑफ फॉरेस्ट्स 21 मार्चला असतो. आणि 2026चं यंदाचं विषय किंवा थीम काय असेल याचं? यंदाचं याचं विषय थीम आहे. ओके, मराठीमध्ये लक्षात वाटल्यास वने आणि अर्थव्यवस्था. वने आणि अर्थव्यवस्था ही यंदाचं थीम आहे. इंग्लिशमध्ये आहे फॉरेस्ट अँड इकॉनॉमीज. फॉरेस्ट अँड इकॉनॉमिक्स म्हणजे वने व अर्थव्यवस्था. लक्षात ठेवा, वनामधून भरपूर संपत्ती जी आहे ती भेटत असते, आपण वापरत असतो. आणि संपूर्ण भारतामध्ये जर आपण बघितलं तर वनामध्ये सर्वात जास्त वनक्षेत्र म्हणतो आपण. सर्वात जास्त वनक्षेत्र जे आहे ते कोणत्या राज्यात आढळत असेल तर तो राज्य आहे मध्य प्रदेश. 1 नंबरला मध्य प्रदेश आहे. लक्षात ठेवा. आणि जर महाराष्ट्र विचारलं तर महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये गडचिरोली हा नंबर 1 वरती आहे. सर्वात जास्त वनक्षेत्र महाराष्ट्रामध्ये गडचिरोली आहे. आणि सर्वात कमी जर विचारलं तर ते आहे लातूरमध्ये. लक्षात ठेवा. आणि भारतामध्ये एक वन धोरण देखील जाहीर करण्यात आलं होतं. राष्ट्रीय वन धोरण कधीच आहे? हे 1988 आहे. या 1988च्या वन धोरणानुसार 33% भौगोलिक क्षेत्राच्या वनक्षेत्र असणे हे कंपल्सरी करण्यात आलं होतं. म्हणजे जेवढे वनक्षेत्र आहे त्याच्यापैकी 33% भागावरती वनक्षेत्र असायला पाहिजे. ओके, लक्षात ठेवा. आणि KM मुन्सी जे आहेत हे भारताचे पहिले वनमंत्री होते. भारताचे पहिले वनमंत्री कोण होते? कन्हैयालाल माणिकलाल मुन्शी. जागतिक वन दिवस 21 मार्चला असतो. आणि 21 मार्चला आणखीन दिवस आहे, तो म्हणजे जागतिक संगीत दिन. जागतिक संगीत दिन. लक्षात ठेवा, वर्ल्ड म्युझिक डे. चला, पुढचा प्रश्न. तिसरा प्रश्न महत्त्वाचा आहे. नुकतेच 50 दशलक्ष टन लोहखनिज उत्पादन करणारी भारतातील पहिली खाण कंपनी कोणती आहे? म्हणजे ज्या कंपनीनं सर्वात जास्त म्हणजे एकाच वर्षामध्ये 50 दशलक्ष टन लोहखनिज काय केलं? उत्पादन केलेलं आहे. ही कंपनी आहे सरकारी कंपनी, ज्याला आपण काय म्हणतो? NMDC असं म्हणतो. पर्याय क्रमांक 2 NMDC म्हणजे कुठलं असेल? राष्ट्रीय
किंवा नॅशनल मायनिंग डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. लक्षात ठेवा. नॅशनल मायनिंग डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन IMP आहे. ही कसं आहे, एक नवरत्न कंपनी आहे. नवरत्न कंपनी लक्षात ठेवा ही आहे. आणि सध्या भारतामध्ये एकूण किती महारत्न कंपन्या असतील तर त्यात 14. एकूण महारत्न कंपन्या 14 आहेत. त्यापैकी NTPC, BPCL, IOCL सगळे महारत्नमध्येच मोडतात. ओके. आणि ही जी काही कंपनी आहे NMDC, याचं मुख्यालय येतो हैदराबादला. हैदराबाद या ठिकाणी मुख्यालय. 1958ची स्थापना आहे. काही विचारणार नाही, पण असं तुम्हाला सांगितलेलं आहे. लोह खनिज आहे. ह्याच्यामध्ये काय आहे? लोह खनिजामध्ये लोह असतो, आयर्न लोह असतो, लक्षात ठेवा. ओके. ह्या लोहाच्या प्रमाणावरून त्याचे मॅग्नेटाईट, हेमॅटाईट, लिमोनाईट आणि सिडेराईट MHLS हा क्रम लक्षात ठेवा. मॅग्नेटाईट, हेमॅटाईट, लिमोनाईट, सिडेराईट हे त्याचे लोहाचे प्रकार पडतात, लोह खनिजाचे प्रकार पडतात. IMP आहे. कोणत्या महाराष्ट्रामध्ये कोणत्या कालखंडातील खडकामध्ये लोह खनिज सापडत असेल तर त्या आर्कियन कालखंड. आर्कियन खडकामध्ये लोह खनिज सापडतो. आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एक बंदर आहे, रेडी बंदर. ह्या रेडी बंदरातून आपण लोह खनिज शुद्ध करण्यासाठी काय करत असतो? आपण निर्यात करत असतो. रेडी बंदर कुठे विचारतील तर ते आहे सिंधुदुर्ग जिल्हा. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये रेडी बंदर आहे. आणि लोह खनिज शुद्धीकरणासाठी कोणता धातू वापरतात? मॅंगनीज. ठीक आहे ना, मॅंगनीज धातू वापरतात, लक्षात ठेवा. म्हणून ज्या ठिकाणी लोह खनिज खाणे त्या ठिकाणी मॅंगनीज पण सापडतं. मॅंगनीज संज्ञा आहे MN. ही NMDC आहे. भारतातील पहिली कंपनी अशी बनली ज्यांनी 50 मिलियन टन जे आहे ना ते आयर्न म्हणजेच लोह खनिजाचं उत्पादन केलेलं आहे. पुढचा 4था प्रश्न. नुकतेच खालीलपैकी कोणत्या संस्थेने व केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने एक ॲप लॉन्च केले, ज्या ॲपचं नाव आहे साथी ॲप. साथी ॲप कोणी लॉन्च केलं? हे एक आहे आपलं केंद्रीय शिक्षण मंत्रालय. दुसरं आहे IIT कानपूर. पर्याय क्रमांक 3 लक्षात ठेवा. IIT कानपूर कुठे येतं? उत्तर प्रदेशमध्ये आहे IIT कानपूर. या संस्थेने काय लॉन्च केलं? हे ॲप लॉन्च केले. कोणासाठी? हे आहे स्पर्धात्मक जो काही तयारी करतात, स्पर्धा परीक्षेची जे काही तयारी करतात त्या मुलांसाठी आहे. जे नीट आहे, JEE आहे, या मुलांसाठीची तयारी करण्यासाठी एक साथी ॲप्लिकेशन लॉन्च केलं आहे केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने IIT कानपूरनं. मंत्री कोण असतील आपले केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचे? तर धर्मेंद्र प्रधान हे केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचे मंत्री आहेत, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न 5वा. नुकतेच खालीलपैकी कोणत्या ठिकाणी 9111 महिला व विद्यार्थी एकत्र येऊन समुदाय लेझिम सादर करण्याचा जागतिक विक्रम स्थापित केलेला आहे? म्हणजे साधारणतः एकाच ठिकाणी 9111 महिला आणि मुले आले, विद्यार्थी आले आणि एकत्र त्यांनी लेझिम सादर केलं. कोणत्या ठिकाणी हे ठिकाण आहे? तर हे ठिकाण आहे डोंबिवली, महाराष्ट्र. पर्याय क्रमांक 4. यापूर्वी हा जो काही रेकॉर्ड होता, हा रेकॉर्ड होता सांगलीचा. सांगलीचं रेकॉर्ड यांनी मोडलेलं आहे. डोंबिवली, महाराष्ट्र लक्षात ठेवा. आणि लेझिम आहे. ओके. लेझिम ही खूप मोठी कला आहे, महाराष्ट्रामध्ये साजरा करत असतात. प्रत्येक गणेशोत्सव असेल ना, त्या गणेशोत्सवामध्ये लेझिम हा कॉमन आहे, कंपल्सरी साजरा करतातच कोणत्या ना कोणत्या मिरवणुकीच्या वेळेस. गणेशोत्सव हा आपला राज्य उत्सव देखील आहे, महाराष्ट्राचं राज्य उत्सव आहे. आणि गणेशोत्सवालाच 2026चं जो काही प्रजासत्ताक दिन आहे, या प्रजासत्ताक दिनामध्ये काय भेटले आहे? बेस्ट सर्वोत्कृष्ट चित्ररथाचा जो पुरस्कार आहे तो देखील पुरस्कार भेटला होता. सर्वोत्कृष्ट चित्ररथ जो महाराष्ट्राचा होता, ज्याचं थीम होतं गणेशोत्सव. डोंबिवली, महाराष्ट्र. पुढचा प्रश्न 6वा प्रश्न. नुकतेच आलेल्या जागतिक आनंदी निर्देशांक 2026 मध्ये भारतात जगात कितवा क्रमांक लागतो? ज्याला आपण वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्स म्हणतो आपण. वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्स हे 2026 आहे, लक्षात ठेवा. ह्याच्यामध्ये जवळपास 147 देश आले. या 147 देशामध्ये सर्वात प्रथम क्रमांकावरती कोणता देश असेल तर तो आहे फिनलँड. फिनलँड भरपूर वर्ष साधारणतः पहिल्या क्रमांकावरती, म्हणजे सर्वात आनंदी देश कुठला असेल जगामध्ये? सर्वात आनंदी देश हा फिनलँड आहे, जिची राजधानी आहे हेलसिंकी. हेलसिंकी याची राजधानी आहे फिनलँड, लक्षात ठेवा. हे तेच हेलसिंकी आहे ज्या हेलसिंकीमध्ये 1952 मध्ये पहिल्यांदा खाशाबा जाधव, KD जाधव म्हणतो आपण,
खाशाबा जाधव यांनी पहिल्यांदा ऑलिम्पिकमध्ये मेडल जिंकलं, जे होतं कांस्य पदक कुस्तीमध्ये. ओके. आणि भारत जो आहे तो 2025चं जो रँकिंग होतं, 25च्या रँकिंगमध्ये भारत हा 118व्या क्रमांकावर होता. मात्र आता आहे 116व्या क्रमांकावरती, पर्याय क्रमांक 1. भारत हा जागतिक आनंद निर्देशांकामध्ये 116व्या क्रमांकावरती, लक्षात ठेवू शकता. कोण देतं हे अहवाल? हे देतं युनायटेड नेशन्सचं SSDN. ह्याचा हा अहवाल नुकताच आलेला आहे. ओके. UN म्हणजे युनायटेड नेशन्स, तुम्हाला कळालं असेल, सस्टेनेबल सोल्युशन डेव्हलपमेंट नेटवर्क. याचं लक्षात ठेवा. सस्टेनेबल याला फुल फॉर्म आहे SSDNचं, सस्टेनेबल सोल्युशन डेव्हलपमेंट नेटवर्क, IMP. ओके. आनंदी निर्देशांक आहे. जागतिक आनंदी दिन कधी असतो मग आता? जागतिक आनंदी दिन कधी आहे? तर हा आनंदी दिवस असतो 20 मार्चला. 20 मार्चला आपण साजरा करत असतो जागतिक आनंद दिवस. आणि सर्वात दुःखी 147वा देश कुठला असेल? म्हणजे सर्वात शेवटी कोणता देश येतो ह्या रँकिंगमध्ये? सर्वात शेवटचा देश आहे अफगाणिस्तान. अफगाणिस्तान सर्वात शेवटचा ह्याच्यामध्ये आहे या इंडेक्समध्ये. चला, काही इंडेक्स आहे त्यांच्यावरती एक नजर टाकूयात आपण. ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स 2026मध्ये भारत 4थ्या क्रमांकावर आहे. हवामान बदल प्रदर्शन निर्देशांकामध्ये भारत 10व्या क्रमांकावरती आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्स फेब्रुवारी 2026मध्ये आलेल्यानुसार भारत हा 75व्या क्रमांकावरती आहे. ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्समध्ये भारत 131व्या क्रमांकावर आहे. जागतिक शाश्वत विकास निर्देशांक 2025मध्ये भारत 99व्या क्रमांकावर आहे. जागतिक नवोपक्रम निर्देशांक 2025मध्ये 38व्या क्रमांकावर भारत आहे. डिजिटल नोमॅड रिपोर्ट 2025मध्ये 38व्या क्रमांकावर आहे. गुंतवणूक जोखीम आणि लवचिकता निर्देशांकामध्ये भारत 155व्या क्रमांकावर आहे. रूल ऑफ लॉ इंडेक्समध्ये भारत 86व्या क्रमांकावर आहे. मर्सर CFA इन्स्टिट्यूट ऑफ ग्लोबल पेन्शन इंडेक्समध्ये भारत हा 52व्या क्रमांकावरती आहे. चला, पुढचा प्रश्न 7वा खूप महत्त्वाचा आहे. नुकतेच 101व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? यांना तुम्ही ओळखत असाल, हे महाराष्ट्राचे व्यक्तिमत्व ज्यांनी भरपूर चित्रपटामध्ये काम केलं होतं. ओके. अक्कलकोटचे स्वामी समर्थ यांच्या चित्रपटामध्ये देखील हिने काम केलं आहे. स्वामी समर्थांची भूमिका देखील यांनी बजावलेली आहे. भरपूर चित्रपट ह्यांनी गाजवलेले, लक्षात ठेवा. विलन म्हणून देखील, हिरो म्हणून देखील. आणि यांचं नाव आहे मोहन जोशी, पर्याय क्रमांक 2. मोहन जोशी, लक्षात ठेवा. 101व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन जे होणार आहे, कुठं होणार आहे हे संमेलन? हे संमेलन 2026मध्ये होणार आहे. कुठं? बोरिवली या ठिकाणी. बोरिवली या ठिकाणी होणार आहे. गेल्या वर्षी म्हणजे 2024मध्ये हे संमेलन पार पडलं होतं. कुठं? ओके. 2024चं जो काही संमेलन आहे, हे संमेलन कोणत्या ठिकाणी पार पडलं होतं? तर ते पिंपरी चिंचवडला. 100 होतं ते पिंपरी चिंचवड या ठिकाणी हे पार पडलं होतं. ह्याचा समारोप जो आहे तो समारोप झाला मात्र रत्नागिरीला पार पडला. मात्र याचं आयोजन कुठे आहे तुम्हाला विचारतील. 2024चं पिंपरी चिंचवड या ठिकाणी झालेलं होतं. याचे अध्यक्ष होते जब्बार पटेल. जब्बार पटेल हे जे अध्यक्ष होते गेल्या वर्षीचे. अच्छा, हे जे काय अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन आहे, हे पहिलं जे पार पडलं होतं, फर्स्टवालं 1905मध्ये पार पडलं होतं पुण्यामध्ये. ह्याचे अध्यक्ष होते गणेश श्रीकृष्ण खापर्डे. हे त्यावेळेस त्याचे अध्यक्ष होते, गणेश श्रीकृष्ण खापर्डे, लक्षात ठेवा. आणि हे आहे 101वा अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन. अच्छा, मला सांगा 100वे साहित्य संमेलन कुठे होणार आहे? 100वे साहित्य संमेलन कोणत्या ठिकाणी होणार आहे? 2027मध्ये होणार आहे. कुठं? तर पुण्यामध्ये. आणि यंदाचं 99 कुठं पार पडलं असेल? साहित्य संमेलन जे 99 पार पडलं होतं कुठं? तर सातारा या ठिकाणी. याचे अध्यक्ष होते विश्वास पाटील. विश्वास पाटील. हे सगळे पॉईंट लक्षात ठेवा. जेवढे पॉईंट तुम्हाला मी सांगितले सगळे पॉईंट एकूण एक महत्त्वाचं आहे. आणि हे आयोजन कोण करत असतं ह्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचं? तर ती संस्था आहे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद. ह्याचं मुख्यालय येतो मुंबईमध्ये. चला, पुढचा 8वा प्रश्न महत्त्वाचा. नुकतेच सिटी युनियन बँकेचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? हे सिटी युनियन बँकेचे ब्रँड अँबॅसेडर बनले जातं नुकतंच. यांना तुम्ही ओळखत असाल. हे येतं रवींद्र जडेजा, पर्याय क्रमांक 3. सिटी युनियन बँक, ज्या बँकेचं मुख्यालय तामिळनाडू या ठिकाणी येतं कुंभकोणमला. कुंभकोणम हे नाव तुम्ही ऐकलं असेल. ओके. श्रीनिवास रामानुजन यांचे समर्थित हे गाव आहे कुंभकोणम. कुठे येते? हे तामिळनाडू राज्यामध्ये आहे. या ठिकाणीचं मुख्यालय ह्या बँकेचं
1904ची स्थापना झाली होती याची. ह्या बँकेची स्थापना 1904. आणि सध्या या बँकेचे अध्यक्ष कोण असतील? अध्यक्ष सध्याच्या घडीला एम नारायणन. एम नारायणन IMP. आणि कामाकुथी जे आहेत, एन कामाकुथी हे ह्या बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. एन कामाकुथी लक्षात ठेवा. एन कामाकुथी हे आहेत MD या बँकेचे, सिटी युनियन बँक. ओके. आणि नुकतंच MS धोनी कोण म्हटले होते? MS धोनीची देखील नियुक्ती नुकतंच करण्यात आलेली होती. कुठं? भीम UPI साठी. भीम पेमेंट ॲपचे ब्रँड ॲम्बॅसेडर कोण म्हणले तर MS धोनी होते. आणि T20चं जो काही वर्ल्ड कप पार पडलं 2026चं, त्याचे ॲम्बॅसेडर कोण होते? तर ते होते रोहित शर्मा. रोहित शर्मा. काही महत्त्वाचे पुरस्कार जे भेटले त्यांच्यावरती एक नजर टाकूयात आपण. पेटा इंडिया पर्सन ऑफ द इयर 2025 कोण आहेत? रवीना टंडन. डॉक्टर पाऊलोस मार ग्रेगोरियस पुरस्कार 2025ने सन्मान करण्यात आले डॉक्टर टेसी थॉमस यांना. ॲथलीट्स ऑफ द इयर पुरुषमध्ये आर्मांडो डुप्लेंटिस आहेत. पहिला फिफा शांतता पुरस्कार 2025 भेटलेला आहे डोनाल्ड ट्रम्प यांना. फ्लेश कादंबरीसाठी 2025चा बुकर पुरस्कार देण्यात आले डेव्हिड झाले यांना. पहिला RK लक्ष्मण पुरस्कार भेटलेला आहे आमिर खान यांना. चला, अत्यंत महत्त्वाचा 9वा प्रश्न. नुकतेच राजीनामा दिलेले रुपाली चाकणकर या कोणत्या आयोगाच्या अध्यक्ष होत्या? तुम्ही सगळ्यांनी यांना ओळखत असेल, खूप चर्चेमध्ये आहेत सध्याच्या घडीला. ओके. रुपाली चाकणकर जे आहेत ते महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष पर्याय क्रमांक 4 हे होते. आणि यांनी आता राजीनामा दिलेला आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत, ठीक आहे, सुनेत्रा पवार यांच्याकडे राजीनामा सोपवलेला आहे. समजतं? लक्षात ठेवा. राज्य महिला आयोग. आणि सध्या राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्ष कोण असतील? त्यांचं नाव आहे रेखा शर्मा. पूर्वी होते रेखा शर्मा, आता येतं विजया रहाटकर. ओके. राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्ष आहेत राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्ष पूर्वी रेखा शर्मा होते, आता येतं महाराष्ट्राचे होते. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणून पद त्यांनी म्हणजे उपभोगलेलं होतं पूर्वी, ज्यांचं नाव आहे विजया रहाटकर. विजया रहाटकर लक्षात ठेवा सध्या. आणि महाराष्ट्र राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण असतील? नितीन करियर. नितीन करियर हे बनत नवीन. आणि महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाचे अध्यक्ष कोण? दिनेश वाघमारे. दिनेश वाघमारे लक्षात ठेवा. रुपाली चाकणकर IMP आहे. पुढचा महत्त्वाचा शेवटचा प्रश्न 10वा आहे. दरवर्षी जागतिक जल दिन हा कधी साजरा केला जातो? वर्ल्ड वॉटर डे आहे. वर्ल्ड वॉटर डे. आणि हा दरवर्षी 22 मार्चला पर्याय क्रमांक 2. 22 मार्च लक्षात ठेवा. आणि 2026चं यंदा जो विषय आहे, थीम आहे, ह्याचं नाव आहे जल किंवा पाणी आणि ओके लिंग समानता. ओके. इथं बघा वॉटर अँड जेंडर लक्षात ठेवा. वॉटर अँड जेंडर हे यंदाचा जो काही जागतिक जल दिवस आहे याचं काय सध्याच्या घडीला थीम आहे, विषय आहे. ओके. लिंगभाव म्हणा तुम्ही. ओके. जल आणि लिंगभाव. मग मार्च महिन्यामध्ये जेवढे दिवस आहेत त्यांच्यावरती एक नजर आपण टाकूयात. 1 मार्चला असतो शून्य भेदभाव दिवस किंवा जागतिक नागरी संरक्षण दिन. 3 मार्चला असतो जागतिक वन्यजीव दिन. 4 मार्चला आहे राष्ट्रीय सुरक्षा दिन आणि यौन शोषणाविरुद्ध लढण्याचा दिवस. 8 मार्चला असतो महिला दिवस. 10 मार्चला असतो राष्ट्रीय उद्योग दिवस. समता दिवस असतो 12 मार्चला. आणि जागतिक किडनी दिवस 2026 साजरा करण्यात आला आहे 12 मार्चलाच. 13 मार्चला असतो राष्ट्रकुल दिन आणि जागतिक मूत्रपिंड दिन. 14 मार्चला असतो जागतिक पाय दिन. 15 मार्चला आहे जागतिक ग्राहक दिन, ग्राहक दिवस. 16 मार्चला असतो राष्ट्रीय लसीकरण दिन. 20 मार्चला आहे जागतिक चिमणी दिवस आणि आनंदी दिन. 21 मार्चला वन दिवस आहे आणि जागतिक कविता दिवस आहे. जागतिक डाऊन सिंड्रोम दिन आहे. ओके. मी तुम्हाला सांगताना थोडंसं या ठिकाणी करेक्शन करा. जागतिक कविता दिवस आहे, मी तुम्हाला संगीत दिवस सांगितलेला बघा. ओके. संगीत दिवस नाही त्या ठिकाणी, हा कविता दिवस आहे. त्यानंतर पुढचा आहे 22 मार्च जागतिक जलदिवस आहे. 23 मार्चला असतो जागतिक हवामान दिन, शहीद दिवस. 24 मार्चला असतो जागतिक क्षयरोग दिवस आणि 27 मार्चला आहे जागतिक रंगमंच दिन. ओके. लक्षात ठेवा.
चला, हे होते अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आणि मागच्या किंवा कालच्या प्रश्नावरती एक रिव्हिजन म्हणून आपण काय करूयात, नजर टाकूयात. जगातील सर्वात मोठ्या मेट्रो नेटवर्कमध्ये भारत हा कितव्या क्रमांकावर आहे जगात? तिसरा. भारत 30% अधिक वाटा मिळवून नारळ उत्पादनात कितव्या क्रमांकावर आहे जगात? पहिला. नुकतेच CAA अंतर्गत भारतीय नागरिकत्व मिळवणारी पहिली घोषित परदेशी नागरिक कोण असतील? त्यांचं नाव आहे दीपाली दास. 24व्या क्रमांकाचे नॅशनल पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2026चे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आलं होतं? ओडिसा. नुकतेच MP बिर्ला मेमोरियल पुरस्कार 2025ने कोणाला प्रदान करण्यात आलाय? प्राध्यापक यशवंत गुप्ता यांना. नुकतेच व्यावसायिक कामगिरीसाठी शिकागो विद्यापीठाचा माजी विद्यार्थी पुरस्कार 2026 जिंकणारे पहिले भारतीय अर्थशास्त्रज्ञ KV सुब्रमण्यन. नुकतेच ऑस्ट्रेलियन ग्रँड प्रिक्स 2026 कोणी जिंकले आहे? जॉर्ज रसेल. जागतिक चिमणी दिवस कधी असतो? 20 मार्चला. नुकतेच भीम पेमेंट्स ॲपचे नवीन ब्रँड ॲम्बॅसेडर बनले तर महेंद्रसिंग धोनी. आणि नुकतेच विकसित करण्यात आलेले शाहेद ड्रोनचा संबंध कोणत्या देशाशी आहे? तो देश आहे इराण. चला, या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी जाता जाता द्यायचं आहे कमेंट बॉक्समध्ये. नुकतेच दिल्ली येथे पार पडलेल्या जागतिक पॅरा ॲथलेटिक्स ग्रँड प्रिक्समध्ये पदक तालिकेत प्रथम क्रमांकावर कोणता देश आहे? ऑप्शन तुमच्या समोर उत्तर द्यायचं आहे. आणि राजगुरू पुस्तक, नादू वर्धेचा पुस्तक आणि स्वप्नपूर्ती पुस्तक जर कोणी घेतलं नसेल तर नक्कीच तुम्ही घ्यायचं. ह्या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करा जर कोणाला डेमो बघायचा असेल तर पुस्तकांचे. ओके, येत्या सोमवारपर्यंत ह्या पुस्तकावर ऑफर आहे. जर कोणी घ्यायचं असेल तर स्वप्नपूर्ती तुम्हाला 170 रुपयाला भेटेल सोमवारपर्यंत, लक्षात ठेवा. नाद वर्धेचा तुम्हाला 249 रुपयाला भेटेल आणि राजगुरू पुस्तक तुम्हाला 449 रुपयामध्ये भेटेल. सोमवारच्या नंतर जे आहे याची किंमत जास्त आहे. ओके, चला, शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. आता सबस्क्राईब करा चॅनलला, शेअर करा तुमच्या मित्रापर्यंत आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तर व्यवस्थितपणे कमेंट बॉक्समध्ये देत चला. ओके, चला, भेटूयात उद्या सकाळच्या 6 वाजताच्या बुलेट रॅपिड फायरमध्ये. तोपर्यंत पाहता अनुभव स्टडी. थँक्यू. जय हिंद.